बंड्या काय करून राहिला? बलराम काका, मी नळ्या फैलून राहिलो होतो या केळीत. केळी हो, या केळीचा देखभाल आपल्याकडे आहे. कसं काय येणं केलं मालकाकडे? तू या मालकाले पाणी दे म्हणलं तर नाही म्हणते. नाही म्हणतच नाही, मी सांगतो ते काम करा तुम्ही. कोणतं रे बा? कसं? मालकानं त्या दिवशी ज्वारी मार्केटला नेली विकाले. ज्वारी दिली 3,000 आणि घरी सांगितलंय 2,000 रुपये क्विंटल गेली म्हणून. विचारा तुम्ही मालकाले, तुमची ज्वारी काय भाव गेली गड्या? हे पॉईंट बरोबर सापडला. आता शांताबाईला गोष्ट माहीत पडली का मालकाची धुईधुनी झाली समजा. आता मी जातो तिकडे, मालक इकडे येऊन राहिले. तुम्ही सांगू नका मी सांगितलं म्हणून. तुम्ही सांगा का त्या फडतुशे दलालानं सांगितलं होतं मध्ये म्हणा, मी पट्टी पाहिली म्हणा. अरे बलराम भाऊ, गेलेच नाही का तुम्ही? एक गोष्ट विचारायची राहून गेली म्हणून मी आलो. तिथं कसं शांताबाई होती म्हणून मी विचारलं नाही. कोणती रे बा, कोणती लफड्याची गोष्ट आहे का? शांताबाई समोर विचारली नाही. मी म्हणत होतो त्या दिवशी तुम्ही ज्वारी विकली 22 क्विंटल, तर काय भाव गेली? ज्वारीच राहू दे ना बा, ज्वारी कायले विचारून राहिला तू? तुले तर पाणी पाहिजे, पाणी विचार ना. नाही, मला शांताबाई सांगत होती का 2,000 रुपये क्विंटलने ज्वारी गेली म्हणून. माहित नाही गेली एवढी सस्ती. तू कशी काय गेली बा? मी म्हणलं असं तुझ्याकडे तर घेऊन टाका 200 पोतं त्या भावात. ज्वारी तर 3,000 गेली, पण घरी पुरी सांगता नाहीत ना. काही कबाळे असते ना आपले, ते बुजवा लागते ना. बरा सापडला आता हे मध्ये तावडीत. मग आणि मजुराचंच म्हणलं तर मजुराचं त्याचं भागून गेलं. पण आता कसं भागते, आता तर पाणी देणं सांगितलं. काय विचार करून राहिला? मी म्हणलं पाणी दिलं तर बरं होईल. पाणी लागतेच मध्ये अर्जंटमध्ये. तुम्ही आता मला नाही म्हणू शकत ना. याले पाणी नाही दिलं तर याले आपला कबाडा माहित आहे. हे घरच्या बाईपाशी जाऊन सांगन ना, भांडण पेटवून घरात. आपलं घर पेटवल्यापेक्षा याची शेती आपण पाण्याने ओली करू ना. काय मग पाणी देता का नाही देत बा? स्पष्ट सांगून द्या, नाही तर शांताबाई भेटतो मी. शांताबाईला कायले भेटा लागते? तुला पाणी पाहिजे ना, पाणी भेटून जाईल. त्याची काळजी बिलकुल नाही करायची. फक्त शांताबाईला सांगू नको का पाणी देऊन राहिले पा म्हणून. मला सगळ्या नळ्या लावून झाल्या. आता म्हणलं घरी जातो मी जेवाले. तर इथंच तर केळी आहे किती मोठी. केळी खाणं, केळी जर खाल्ली तर 4 दिवस संडास नाही होईल ना माझी. मग काय भाव पडून केळी, मजुरी जाईन, सगळंच जाईन. त्याच्यापेक्षा मी घरी जातो, घरून भाकर तुकडा खाऊन येतो ना. जाय लवकर जाय, त्या मतानं काम कर बाबा. तसं काही नाही आपलं. घरी जाय, जेवून खाऊन ये. चला बलराम काका, चालता का घराकडे? नक्की. हे आता आपल्याला गच्चू द्याच्या रंगात आहे. यानं आपल्याला सल्ला दिली तर फुकट नाही दिली, त्याची काही ना काही वसुली करतेच. आता इकूनच जा, तिकडे शांताबाई आहे. तिकून नका जाऊ. तिकून गेलं म्हणजे आम्ही दिव्यात वाट लावून पेटवतो, आम्ही इकूनच जातो. चला जा मग लवकर. चला बलराम काका, चला. याले माय ज्वारीचं कसं काय माहित पडलं? नक्की त्या फडतुशे दलालानं सांगितलं असं पावसाळीचं. त्या दिवशी होतं ना हे मार्केटले. चला जाव आता. दादा मला चिवताई दे ना, मला चिवताई दे ना, मला चिवताई. चिवताई नाही, कावळा पकड कावळा. चिंकी, माझा भाऊ किती आहे रे? तुला दिसला का खेळताना इकडे? नाही दीदी नाही, तो माझ्यासोबत खेळून नाही राहिला कालपासून. तुझ्यासोबत नाही खेळत आहे तर मग कोणासोबत खेळायला गेला? तो ना दीदी एका कुत्त्या मांग फिरत गेला. येऊ दे त्याला, येऊ दे. मी खूप त्याची आज धुलाईच करते. आज आला ना घरी, त्याला खूप वाजते. मी खूपच वाजतो. अंकल, मी तुम्हाला किती महत्वाची माहिती दिली, नाही तर तुमचं काम आज बनत नव्हतं. तू सरळ सरळ सांग ना, आता तुला काय पाहिजे ते. एवढा घुमून फिरून काय म्हणून राहिला? मी आता एवढी माहिती दिली, थोडंसं चाय पाण्याला काही भेटलं असतं तर चांगलं असतं. पुढे मी तुमचे असे काही काम करीन. आता तुम्हाला पाणी पाहिजे, पाणी देणं विमासाठी आहे ना. मला थोडी पाणी द्याले. हे बी तू एक बरोबर आहे बोलणं. तुला देतो मी 200-400 रुपये देऊन देतो. पाणी देणं चालू झालं का? फक्त आताचे 50 रुपये घेऊन जाय आणि वरच्यावर मला खबर देत जाय. बिलकुल काका, तुम्हाला खबर देत राहतो, त्यात काही विशेष नाही. अंकल, माझा भाऊ दिसला का तिकडे? श्याम? नाही बेटा नाही, तुझा भाऊ नाही दिसला मला. ते त्या तलावावर पोहायला गेले असं बहुतेक. मला तिकडे पोट्ट्याचा आवाज आला, पण त्याला तर पोहणं येत नाही. ताई तो तिकडेच गेला. येऊ दे त्याला आता घरी, चांगलंच बजाय केली. त्याची चमडी कातड अलगच करते. चमडी अलग असते, कातड अलग असतं. बोलण्यात बोलली ती पोरगी. चमडी कातड एकच आहे. होय, मला वाटलं अलग असते. येऊ दे त्याला घरी, मी त्याची चांगली खबर देते. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
नुसता व्हिडिओज पाहत नका सबस्क्राईब करत जा, जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायची आम्हाला उत्कृष्ट निर्माण होईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले की तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की नोटिफिकेशन मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा. ओके एव्हरीबडी, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.